नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संधी या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण संधी व त्याचे प्रकार शिकत आहोत। संधी व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 5 आहे। याआधी आपण संधी म्हणजे काय हे विस्तारित रूपात पाहिलेला आहे आणि त्यानंतर संधीचे प्रकार आपण अभ्यासात होतो। संधीचे एकूण 3 प्रकार आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। त्यापैकी आपण स्वर संधी आणि व्यंजन संधी याचा विस्तारित रूपाने अभ्यास केलेला आहे। आता आपण संधीचा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत आणि त्याचं नाव आहे विसर्ग संधी। विसर्ग संधी म्हणजेच काय? विसर्ग हे स्वरादी असतात। विसर्ग हे स्वरानंतर येतात। पहिला वर्ण विसर्ग तर दुसरा व्यंजन किंवा स्वर असतो। विसर्ग संधी म्हणजेच काय की विसर्ग हे स्वरादी असतात, म्हणजे स्वरांच्या नंतर येतात। त्याचप्रमाणे विसर्ग संधी म्हणजे जेव्हा आपण संधी अभ्यासत होतो की तेव्हा 2 शब्द एकत्र येतात। मग पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल किंवा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा विसर्ग संधी होतो। आता आपण विस्तारित रूपामध्ये पाहूया। विसर्ग संधी म्हणजे काय? एका मागोमाग येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर ते 2 वर्ण एकमेकांमध्ये मिसळून विसर्ग संधी तयार होईल। मग अशा रीतीने आपण विसर्ग संधी कोणाला म्हणणार? विसर्ग अधिक स्वर बरोबर विसर्ग संधी, किंवा मग विसर्ग अधिक व्यंजन बरोबर विसर्ग संधी, किंवा मग व्यंजन अधिक व्यंजन बरोबर व्यंजनाचा विसर्ग होऊन विसर्ग संधी तयार होणार। स्वर संधीमध्ये आपण काय पाहिलं होतं की स्वर अधिक स्वर म्हणजेच स्वर संधी। व्यंजन संधीमध्ये आपण पाहिलं होता स्वर अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर म्हणजे स्वर संधी। त्याचप्रमाणे विसर्ग संधी म्हणजेच काय? विसर्ग अधिक स्वर। इथे विसर्ग अधिक स्वर म्हणजे समजत आहे ना तुम्हाला की इथे काय विसर्ग म्हणजेच काय? पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल आणि दुसऱ्या अक्षरातील पहिला स्वर किंवा दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण किंवा पहिले अक्षर स्वर असेल तर ते विसर्ग संधी होते। त्याचप्रमाणे सगळे नियम इथे प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनेच असणार आहेत। मग अशा रीतीने विसर्ग संधी कशी होणार हे आपण इथे जाणून घेतलेलं आहे। विसर्ग संधीचे एकूण 5 प्रकार असतात। विसर्ग उकार संधी, विसर्ग रकार संधी, विसर्ग श संधी, विसर्ग स संधी आणि इतर विसर्ग संधी। तर आता आपण एक एक करून ह्या विसर्ग संधींचे प्रकार समजून घेऊया। पहिला प्रकार आहे विसर्ग उकार संधी। म्हणजेच काय? विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो। उ म्हणजेच काय? इथे ह्रस्व उ होतो व तो मागील अ मध्ये समाविष्ट होऊन त्याचा औ होतो। म्हणजेच उदाहरण दिलेलं आहे ते यश अधिक धन। आता बघा, शच्या नंतर विसर्ग लागलेला आहे आणि ध म्हणजे व्यंजन आहे। मग इथे विसर्गाचा काय होणार आहे? ओ होणार आहे। म्हणजेच इथे श मध्ये ओ ची मात्रा लागणार, म्हणजेच तयार होणार आपला यशोधन। अजून आपण चांगल्या रीतीने समजून घेऊया। विसर्ग उकार संधी म्हणजे जेव्हा म्हणजे जेव्हा स्वर असणार आणि त्याच्या पाठीमागे विसर्ग लावलेले असतील तर आणि नंतर मृदू व्यंजन असेल तर ते काय होणार आहे? अ अधिक उ म्हणजेच विसर्ग बरोबर किंवा मग ओ अधिक मृदू व्यंजन। आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया। मन अधिक भाव। आता इथे न च्या नंतर विसर्ग लागलेला आहे आणि इथे भाव आहे, म्हणजेच अ अधिक उ ह्रस्व उ आहे म्हणजे इथे ओ येणार, म्हणून इथे आपला येणार आहे शब्द मनोभाव। त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आपण समजून घेऊया। स म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे? विसर्ग आहे अधिक वर म्हणजेच अ अधिक उ बरोबर ओ म्हणजे सरोवर।
तेज अधिक मय. आता इथे ज आहे की नाही म्हणजे अ अधिक उ बरोबर ओ, म्हणजेच ज मध्ये ओ येणार, तेजोमय. विसर्ग उकार संधी कशी ओळखावी? संधी झालेल्या शब्दात दुसऱ्या अक्षराला एक काना आणि एक मात्रा येतो, म्हणजेच त्याला आपण ओ ची मात्रा असे म्हणतो आणि त्याच्या पुढचे अक्षर हे मृदू व्यंजन असते. जसे की यशोधन, यश अधिक धन. इथे तुम्हाला शच्या नंतर काय लावायचं आहे? विसर्ग लावायचा आहे. मनोरथ बरोबर मन अधिक रथ. अधोवदन बरोबर अध अधिक वदन. तेजोनिधी बरोबर तेज अधिक निधी. मनोराज्य मन अधिक राज्य. अधोमुख बरोबर अध अधिक मुख. मग आता इथे बघा पहिल्या शब्दामध्ये जे काही शेवटचे वर्ण आलेले आहेत तिथे सगळ्यांना आपण विसर्ग लावतो. आता पुढचा प्रकार आहे विसर्ग र संधी. विसर्गाच्या पुढे अ आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते, त्याला आपण विसर्ग र संधी असे म्हणतो. उदाहरणार्थ नि विसर्ग अधिक अंतर. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे? जेव्हा अ किंवा आच्या व्यतिरिक्त जेव्हा मृदू व्यंजन येतो आणि मृदू वर्ण आल्यानंतर विसर्गाचा मग काय होणार आहे? र. म्हणजेच इथे नीच्या नंतर र येणार निरंतर. इथे अ वरती अनुस्वार असल्या कारणाने तो अ चा अनुस्वार र वरती जाणार. मग अशा रीतीने तयार होणार नवीन शब्द निरंतर. त्याचप्रमाणे दु अधिक जन. मग इथे काय होणार आहे? र. दु नंतर र लावणार आपण आणि ज वरती तो रफार लावणार. दुर्जन. अजून चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊया विसर्ग र संधी. पहिला आहे र अधिक कठोर व्यंजन बरोबर विसर्ग अधिक कठोर व्यंजन. उदाहरणार्थ अंतर करण. तर इथे बघा कठोर व्यंजन आलेलं आहे क आणि त्यामुळेच पुढे आपण रच्या ऐवजी आपण विसर्ग लिहिणार अंतकरण. तुम्हाला दोन्ही प्रकारे प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला संधी विग्रह करून दिलेला असणार आहे आणि त्यापासून शब्द तयार करायचा असणार आहे किंवा तुम्हाला शब्द दिलेला असणार आहे आणि तो संधी विग्रह करून तुम्हाला लिहायचा असणार आहे. आता इथे तुम्हाला संधी विग्रह करून दिलेला आहे, तर तुम्हाला शब्द तयार करायचा आहे विसर्गाचा. इथे पण बघा पुनर अधिक स्थापना. मग रच्या स्थानावरती तुम्हाला काय करायचं आहे? विसर्ग लिहायचा आहे पुनर्स्थापना. पुनर्प्रक्षेपण याच्यावरती पण बघा रच्या स्थानावरती तुम्हाला विसर्ग लावायचा आहे आणि नवीन शब्द तयार करायचा आहे पुनर्प्रक्षेपण. तशाच प्रातःकाल याच्यामध्ये रच्या स्थानावरती तुम्हाला विसर्ग द्यायचा आहे आणि शब्द तयार करायचा आहे प्रातःकाल. प्रातःकाल. पुढचा नियम आहे उ अधिक ई विसर्ग अधिक मृदू व्यंजन. हा जर तुमचा ऱ्हस्व उकार किंवा ऱ्हस्व ई असेल आणि त्याचबरोबर विसर्ग असेल आणि मृदू व्यंजन असेल तर त्या ऱ्हस्व उ आणि ई आणि विसर्गाच्या स्थानावरती र लिहायचा आहे आणि मृदू व्यंजन तुम्ही जसं तसा लिहून तर रचा रफार जो असणार आहे त्याच्या पुढील व्यंजनावरती जाणार आहे. दु विसर्ग अधिक जन बरोबर दुर्जन. आता ह्या विसर्गाच्या ऐवजी आपण दूर लिहितो आणि मग आपला शब्द तयार होतो दुर्जन. त्याच पद्धतीने नि विसर्ग अधिक भय बरोबर निर्भय आणि आपला तयार होणार आहे शब्द निर्भय. त्याचप्रमाणे नि विसर्ग अधिक यात. आता बघा इथे तुम्हाला सगळीकडे उकार ऱ्हस्व उकार किंवा ऱ्हस्व इकार दिसत आहे. म्हणजे पहिला उची मात्रा पहिला उकार किंवा पहिली वेलांटी आणि त्यामुळे नंतर विसर्ग, मग नंतर मृदू व्यंजन. मग मृदू व्यंजन असेल तर जसं तसं आपण लिहायचं आहे आणि त्याचा बदल होणार आहे. र मध्ये आपल्याला बदल करायचा आहे आणि तो वरती रफारच्या रूपामध्ये लिहायचा आहे. मग नि विसर्ग अधिक यात
अधिक यात बरोबर निर्भय. त्याच पद्धतीने धनु विसर्ग अधिक विद्या बरोबर धनुर अधिक विद्या बरोबर धनुर्विद्या. पुढचा नियम आहे उकार आणि इकार. पहिला उकार किंवा ऱ्हस्व उकार ह्रस्व इकार असेल आणि विसर्ग असेल तर स्वर असेल तर तो याचं परिवर्तन तुम्ही र मध्ये करायचं आहे. मग तिथे काय येणार र. उदाहरणार्थ नि विसर्ग अधिक अर्थक तर तिथे निरर्थक लिहायचं आहे. स्वर तिथे त्याच्यामध्येच लुप्त होणार. नि अधिक अंक निरंक. नि अधिक दार आदर नि अधिक आदर निरादर. नि अधिक इच्छा निरिच्छा. बहिर अधिक अंग बहिरंग. आता हा विसर्ग जो असतो त्याचा प्रोनाउन्सिएशन आपण उच्चार करताना आपण रचा उच्चार करतो आणि लिहिताना पण आपण र लिहितो. विसर्ग श संधी. आता पुढचा जो विसर्गाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये आहे विसर्ग श संधी. मग जर समजा शेवटचं वर्ण पहिल्या अक्षरातील शेवटचं वर्ण उकार आणि इकार ह्रस्व उकार आणि ह्रस्व इकार असेल आणि विसर्ग असेल आणि त्याच्यानंतर क ख प फ आणि श असतील तर ते क्ष हे जोडाक्षराच्या रूपाने क ख क्ष आणि फ वरती जोडाक्षराच्या रूपाने आपण लिहितो. उदाहरणार्थ दु अधिक काळ दुष्काळ. नि अधिक कारण निष्कारण. नि अधिक कर्ष निष्कर्ष. म्हणजे विसर्गाचं रूपांतर आपण श मध्ये करतो. बहि अधिक कार बहिष्कार. नि अधिक पाप निष्पाप. दु अधिक कर्म दुष्कर्म. नि अधिक फल निष्फल. अपवाद काही शब्द असे आहेत ते त्याच्यामध्ये बदल न होता आपण जसेच्या तसं लिहितो. जसे नि विसर्ग अधिक पक्ष इथे श लागणार नाही तर निष्पक्ष आपण लिहिणार. आणि दुःख मध्ये पण इथे श लावत नाही आपण विसर्ग जसं तसा लिहितो दुःख. पुढचा प्रकार आहे विसर्ग संधीचा विसर्ग ससंधी. आता याच्यामध्ये पहिला नियम दिलेला आहे जर समजा स्वर अ आ आणि विसर्ग असेल आणि त्याच्या पुढच्या शब्दामध्ये पहिलं वर्ण कर कार करता असेल तर तिथे स्क होतं आणि पुढेचा शब्द जसं तसं आपण लिहितो. विसर्गाच्या मागे अ आ स्वर आणि पुढे कृ धातूची रूपे असल्यास विसर्गाचा स बनतो आणि त्या विसर्ग आपण ससंधी असे म्हणतो. उदाहरणार्थ नमः अधिक कार म्हणजेच नमस्कार. तर इथे आपल्याला स संधी आपण त्याला म्हणतो जिथे आपण काय करत आहोत स्वर आहे अ किंवा आ हे स्वर असतील आणि त्याच्या पुढे क किंवा कृची धातू असतील म्हणजे क हे व्यंजन येणार असतील तर तिथे आपण त्याच्याऐवजी आपण स लिहितो. विसर्गाच्या जागेवरती आपण स लिहितो. नम अधिक कार नमस्कार. पुर अधिक कार पुरस्कार. पुर अधिक करता पुरस्कर्ता. भा अधिक कर भास्कर. पुढचा नियम आहे स अधिक कठोर व्यंजन असेल तर आपण सच्या स्थानावरती काय करणार आहोत विसर्ग लिहिणार आहोत आणि ते कठोर व्यंजन जसं जसं लिहिणार. उदाहरणार्थ मनस अधिक पटल मणप पटल. तेजस अधिक कण तेजक कण. पुढचा नियम आहे विसर्गाच्या मागे ह्रस्व उ किंवा ई स्वर आला व विसर्गाच्या पुढे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो किंवा विसर्गाच्या पुढे येणाऱ्या व्यंजनांचे द्वित्व होतो म्हणजे आपण ते 2 वेळा लिहितो. इथे दिलेला आहे तुम्हाला ह्रस्व ई किंवा ह्रस्व उ विसर्ग असेल तर तिथे काय होणार आहे रस असा त्याचा उच्चार होणार आहे किंवा मग स किंवा क्ष असेल तर तो 2 वेळा येणार र स किंवा क्ष 2 वेळा येणार आणि तिथे आपला पहिल्या याच्यामध्ये पहिल्या अक्षरामधला विसर्ग तिथे कायम राहणार. उदाहरणार्थ नि अधिक संदेह. तिथे नि अधिक संदेह याच्यामध्ये काही बदल होणार नाही तर याच्यातील दुसऱ्या अक्षरातील पहिल्या वर्णामध्ये तो स आणि क्ष असेल तो आपण 2 वेळा लिहिणार. निसंदेह किंवा निसंदेह. निसार निस्सार किंवा निस्सार आपण ह्या पद्धतीने दोन्ही प्रकारे आपण लिहू शकतो. निशंक निशंक. नि अधिक शंक निशंक. दु अधिक शासन दुशासन. आता
शेवटचा आहे विसर्ग संधीतील प्रकार इतर विसर्ग संधी. आता बघा, पहिला आहे जर स्वर अ असेल आणि विसर्ग असेल आणि त्याच्याबरोबर कठोर व्यंजन असेल तर विसर्ग कायम राहतो. रज अधिक कण, रजक कण, याच्यामध्ये आपण काही बदल करत नाही, तसंच शब्द आपण जसं जसं बनवतो आणि लिहितो. इत अधिक पर, इत पर. अतः कल, अतः अधिक कल, अंतः कल. तेज अधिक पुंज, तेज पुंज. ब आहे जर अस्वर असेल आणि विसर्ग असेल त्याच्याबरोबर सर असेल तर विसर्ग तिथून निघून जातो. अतः अधिक एव, अतयव, त्याच्यातला विसर्ग निघून जाणार. इतः अधिक उत्तर, इत उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संधीचे वेगवेगळे प्रकार अभ्यासत आहोत. त्यापैकी आपण विसर्ग संधीबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. अजूनही आपल्याला संधीचा विग्रह कसा करायचा आहे याची माहिती जाणून घेणार आहोत, परंतु त्याचा अभ्यास आपण संधीच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.